चार भाकरी संकल्पना ही राबवलेली आहे, नेमकी काय संकल्पना आहे? चार भाकरी 25 तारखेला नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे। प्रथम पहिला दुपारचं जेवण हे पनवेलमध्ये आहे आणि रात्रीच्या मुक्कामाला ते नवी मुंबईमध्ये येत आहोत। तरी सर्व कोट्यावधी मराठा बांधव त्यांच्यासोबत आहे आणि एकही मराठा उपाशी न राहावं ही आमची एक संकल्पना आहे जिजाऊंच्या लेकींची। तर आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक महिलेला आवाहन करत आहोत की आपल्या चार भाकरी प्रेमाच्या आपुलकीच्या त्याचबरोबर मिरची खरडा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण योगदान द्यावं आणि सर्व महिला भगिनींचा त्याच्यात खूप मोठा सपोर्ट आहे। घरी जाऊन जेव्हा आम्ही विनंती खरोखर असा प्रसंग येतो की त्यांच्या भावना अनावर होतात, डोळ्यातून अश्रू वाहतात। हे आम्हाला खरंच दुःख देखवत नाही, कारण का हा मराठ्यांचा लढा फक्त मुलांच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आहे। ज्या मुलं 2-2 मार्कावरून लाखो आणि कोट्यावधी फी आम्ही भरत आहोत, अक्षरशः काल 2-3 जेंट्स लोक रडले। आमचा कष्टाचा पैसा आहे आणि हा आमचा फुकट जातून बाकीची कमी टक्केवारी मुलं ही पुढे निघून जातात। खूप हा मराठ्यांचा 70 वर्षापासूनचा लढा चाललेला आहे, हा अंतिम टप्प्यात आला आहे आणि तो काम FMC मध्ये आहे। तर आम्ही सर्व महिला भगिनी जिजाऊंच्या लेखी नियोजन करत आहोत आणि ह्या नियोजनाला सर्व महिलांचा प्रतिसादही भरपूर प्रमाणात आहे। त्यामुळे आम्ही सर्व कंबर कसून 8 दिवसापासून तयार आहोत लढायला। शिवाजीच्या लेखी आम्ही प्रत्येक विभागातून प्रत्येक सोसायटीतून आम्ही 100 भाकरी प्रत्येक सोसायटीतून आम्ही 1-2 उमेदवार निवडलेले आहेत। आम्ही जेव्हा जमतो तेव्हा असंख्य अशा महिला असतात भरपूर प्रमाणात, तर आम्ही त्याच्यातल्या 2 महिला किंवा 2 पुरुष घेऊन आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या सोसायटीमधून तुम्हाला टीम मेंबर नेमलेला आहे, तुम्ही ह्या भाकरी घनसोलीमध्ये हावरे चौक आहे तिथे आपले 2-3 टेम्पो राहणार आहे, तिथे तुम्ही आणून द्या। आणि सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। इथं जास्त करून माथाडी वर्ग आहे, तर जेंट्स लोक, पुरुष वर्ग आणि महिला वर्गाचाही खूप मोठ्या प्रमाणात मोठा सहभाग आहे आणि ते पण बोलतात की सहकार्य आम्ही करू, काय अजून काही लागलं तर आम्ही सहकार्य करू। ही संकल्पना आम्ही राबवत आहोत।